नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पावसापासून वाचण्यासाठी झाडाच्या आडोशाला थांबले पण घात झाला. 2 तरणीबांड पोरं जागेवर गेली. जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर माजवला असून अंबड तालुक्यातील महाकाळा परिसरात विजेच्या कडकडाटासह झालेल्या दुर्घटनेत 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. गोविंद प्रल्हाद लहाने वय 21 आणि महादेव दगडू बेंद्रे वय 20 अशी मृत तरुणांची नावे आहेत. दुपारपासूनच अंबड परिसरात वातावरण ढगाळ झालं होतं. हवामान विभागाने राज्यात पुढील 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार सायंकाळनंतर अचानक वातावरणात बदल झाला आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसापासून वाचण्यासाठी गोविंद आणि महादेव आणि त्यांच्यासोबत असलेला आणखीन एक तरुण लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. मात्र याच वेळी अचानक त्या झाडावर वीज कोसळली. विजेचा जबरदस्त धक्का बसल्याने गोविंद आणि महादेव यांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरा तरुण गंभीररित्या भाजला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून दोन्ही तरुणांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस. राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. पुणे, जालना, धाराशिव, सातारा आदी भागात सोमवारी जोरदार अवकाळी पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी अशा हवामानात विशेष काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. विशेषतः विजांचा कडकडाट होत असताना झाडाखाली उभे राहणे टाळावे, तसेच सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा असे आवाहन शासन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.